हलवला, जे मातीचे कण धुळीचे कण त्या दगडावर पडले आणि पडताच त्या दगडात अहिल्या रूपी स्त्री प्रकट झाली आणि अहिल्या स्त्री रूपी प्रकट होताच त्या अहिल्याने श्रीरामांना नमस्कार केला आणि त्याचा जयघोष करू लागली. बोला श्रीराम भगवान की. म्हणले प्रभू तुम्ही लेट का होईना मला दर्शन दिलं. श्रीराम म्हणताय माझ्यावर जो दगड होऊन बसतो ना त्याला मी नक्कीच भेटतो. माझ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. तुझा माझ्यावर विश्वास होता म्हणून मी इथपर्यंत आलो. अहिल्या माग काय मागायचं ते माग. अहिल्या म्हटली मला पतिव्रता स्त्रीमध्ये माझं नाव येऊ द्या. म्हणजे तथास्तु. त्या दिवसापासून पतिव्रता स्त्रीमध्ये अहिल्याचं नाव आहे. अहिल्याने पुन्हा नमस्कार केला, पुन्हा प्रदक्षिणा मारली आणि वैकुंठात गेली. पुढे विश्वामित्र म्हणले रामा अहिल्याचा उद्धार केला, एकदा जनकाचा सुद्धा उद्धार करा. त्याची कन्या उपवर म्हणजे काय करावं मी म्हणे चला तुम्हाला तुमचंच कळेल काय करावं. म्हणे चला. वाटेत जात असताना पुढे श्री विश्वामित्र म्हणू लागले प्रभू मनुष्याने कधीही धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थाचा अभ्यास करावा. ब्रह्मांडाचा नायक आहे, सर्व माहिती तरी सुद्धा ऐकतोय. ऐकून घ्यायला शिका. आपल्याकडनं काय होतं आपण ऐकून घेत नाही. आपला अभिमान ताठा ठेवतो, त्याच्यामुळे आपलं दुःख भोगावं लागतं. राम जे जे सांगताय ते ऐकून घेत आहे म्हणून राम सुखी आहे. ते नंतर दुःख आहे ती वेगळी गोष्ट. सद्यस्थितीला काय राम सुखी आहे. आता तर फारच सुखी कारण की रामराज्य स्थापन झालंय. अशाच प्रकारे पुढे जात असताना जनकपुरी लागली आणि जनकपुरीमध्ये राजा दशरथाचे पुत्रांनी प्रवेश केला. अर्थात श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्रांसह प्रवेश केला. विश्वामित्र पुढे चालताय, मागे श्रीराम, त्यांच्या मागे लक्ष्मण. पुढे जात असताना जनकाच्या कानावर गेलं की विश्वामित्र यांचं आगमन झालेलं आहे. विश्वामित्र यांचं आगमन झालं हे ऐकतात शतानंद जे जनकाचे गुरु होते, अर्थात मंत्री सुद्धा होते. राजगुरु आणि मंत्री शतानंद होते. शतानंद पुढे आले, मागे धावत जनक आला. म्हणे प्रभू नमस्कार, मिथिला नगरी तुमचं सहर्ष स्वागत. बरं या बसा. त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. अहो तुम्ही तर आलात, हे 2 सुकुमार कोण फार छान प्रमाण देत आहे संत तुलसीदास. अति अनुपज जनक